शनिवारी बाळिवेस येथील दयावान सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील बांधकाम कामगारांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी विनायक विटकर व मित्र परिवाराच्या वतीने संसारोपयोगी साहित्य मोफत व घरपोच देण्यात आले। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। मी जेव्हा आपण बांधकाम कामगारांचं नोंदणी करतो मी सातत्यानं आपल्या विटकर साहेबांना सांगत होतो की आपण हक्कदार आहेत। या भागात राहणारे सगळे आपला समाज ह्या बांधकाम कामगाराचं नोंदणीचं हक्क आहे। कारण आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या बांधकाम कामगार म्हणूनच काम करत आहे। आपले पूर्वज असू दे, अनेक असू दे, दगड फोडणं किंवा आपल्या बांधकामामध्ये जे काही काम असणं, हे सगळे कामं आपण तेव्हापासून करत आले। त्यामुळे तुम्ही नोंदणी करून घ्या असं सातत्यानं मी त्यांना सांगत होतो। आणि आज मी नगरसेवक व आता आपण सगळे सन्मान्य लोक जे काम केले रात्रंदिवस आपल्या सगळ्यांचं, त्यांचाही मी सगळ्यांचा आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारे आपल्या भागातून नोंदणी केली। आपल्याला एक पुस्तक दिलेलं आहे बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे, आपल्या सगळ्यांच्या हातात मी बघितलं। आपण घरी जाऊन वाचावं की या पुस्तकामध्ये बांधकाम कामगार ज्यांची नोंद आहे त्यांना किती लाभ आहे। आपण मूळ जन्माच्या पोटात, आईच्या पोटात असल्यापासून ते आपण शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आपण आपली मयत झाल्यावर त्यांच्या घरच्यांनाही त्यांना त्याची मदत करणार। म्हणजे आपल्याला असं नाही की मुलाचं शिक्षण कसं करायचं, मुलाचं पालनपोषण कसं करायचं, किंवा मुलाला कॉलेजला पाठवायचं असेल तर आपल्याला काय करायचं, मुलगा आजारी पडला तर काय, आपल्या कुटुंबात आजारी पडलं तर काय होईल, आपल्याला काय तपासणी कसं करून घ्यायचं, हे सगळे व्यवस्थित त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे। आपली विमापासून आपल्याला नैसर्गिक मृत्यू आला तरी आपल्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात। म्हणजे एवढी त्या बांधकाम कामगारांना आपल्या या बांधकाम महामंडळाच्या वतीनं आपल्याला सगळ्याला याचा लाभ मिळणार। म्हणून आपल्या सगळ्याला मी मुद्दामून सांगतो की पुस्तक थोडं वाचून घ्या। आपल्याला नाही वाचत तर वाचता आपल्या मुलांकडनं वाचून घ्या की बाबा आपल्याला काय काय लागलं। आपल्याला काय असं वाटतं की भांडे मिळालं की आपलं काम संपलं, त्याच्यातच खुश होऊ नका। भांडे मिळणारच आहे, पण त्याच्यातच खुश न होता आपल्या आयुष्यभर या बांधकाम कामगाराचा उपयोग करून घेणं, त्याचं रिनोव्हेशन करणं किंवा त्याचं अपडेट करणं, हे सगळं काम आपण आपल्या भागातील ज्या नगरसेवकांनी तुमच्यासाठी रात्रंदिवस झटतो असं विनायक विटकर सारखे लोक आहेत, त्यांच्या आपल्याला नाही कळत असेल त्यांच्याकडे जायचं आपलं काय। आणि मगाशी जर आपले यांनी सांगितले पात्रकर साहेबांनी की आपल्याकडं आणखीन काही लोकांचे नोंदणी थांबलेले आहे किंवा राहिलेले आहे। मी प्रयत्न करतो त्यांचाही नोंदणी करून घेण्याचा, त्यांनाही या बांधकाम कामगारांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करून तुम्हाला जरूर करू। कामगारांना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी दयावान सामाजिक संस्थेचे योगदान सांगताना माजी नगरसेवक विनायक विटकर म्हणाले, या प्रलंबित अर्जाचं जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशांना शासनाकडून मंत्री होते त्यावेळेस मला बोलून घेतले की बाबा मूळ आपल्या परिसरातले जे कामगार आहेत, जे खरं गरजू आहेत, अशा लोकांना लाभ मिळाला पाहिजे। या कामगारांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना मला बोलवून घेऊन नोंदणी करण्यास सांगितले। आणि त्यावेळेस जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोकांचा आपण नोंदणी करून घेतो मला तुमच्यामुळं। या नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 28 प्रकारे योजना आहेत शासनाकडून। एलडी पासून पूर्ण उच्च शिक्षणापर्यंत बांधकाम कामगाराच्या मुलाला शासन आधार देण्याचं काम करतं। एवढे सारखे योजना आहेत, पण आपण कुठेतरी वंचित राहू नये हे डोळ्यासमोर ठेवून आपल्याला मालकांच्या माध्यमातून हे योजना घरापर्यंत पोहोचायला पाहिजे हे ठामपणे त्यांनी आपल्याला सांगून आज इथं आपल्या घरापर्यंत त्यांनी योजना पोहोचवलेली आहे। मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि सर्वांनी टाळ्या वाजवण्याची विनंती करतो। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, कामटे विचार मंचचे योगेश कुंदूर, युवा नेते अश्विन पाथरुडकर, देविदास इरकल, वैभव मुद्दे, योगेश अलकुंटे, अनिल शिंगाडे, अमृत कंदलगावकर, नागेश अलकुंटे, सचिन अलकुंटे, पंकज विटकर, मनोज विटकर, विनायक कुलकर्णी, अनिकेत विटकर, निलेश यंपुरे, नागेश कंदलगावकर, सुनील यंपुरे आदींसह दयावान ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते।